वॉरमध्ये कुठल्याही कंट्रीने दुसऱ्यावरती जर असे काही अटॅक केले तर इट इज ॲज गुड ॲज वॉर. कसाब सारखा टेररिस्ट लाईव्ह पकडला तर ते हे काही छोटी गोष्ट नाही आहे. ब्रह्मोस मिसाईलची फायरिंग, लाईव्ह फायरिंग ते मी बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ एक 90 नॉटिकल माइल्स म्हणजे 120 किलोमीटरच्या अंतरावरती एक शिप आम्ही अबंडन्स शिप आम्ही सोडलं होतं आणि त्या 120 किलोमीटर पासून त्या शिपनी जी फायर केली ही ब्रह्मोस मिसाईल, त्या ब्रह्मोस मिसाईलने ते टार्गेट हिट केलं. आता सर कॉर्पोरेट मॅनेजमेंट ठीक आहे आणि तुमचं नेव्ही मधलं मॅनेजमेंट, तुम्हाला काय वाटतं कॉर्पोरेटने नेव्ही कडून शिकण्यासारख्या कुठल्या गोष्टी आहेत? इराण आणि US मध्ये जे वॉर चालू आहे त्याच्यामध्ये जे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ आहे ते स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधले भरपूर काही जे गोष्टी टँकर्स वगैरे किंवा अजून काही मर्चंट वेसल यांची मुवमेंट स्टॉप केली आहे. आपली जी काही आर्थिक प्रगती आहे त्याच्यामध्ये इंडियन नेव्हीचा फार सिंहाचा वाटा आहे. सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड इंटरव्ह्यू हा वन ऑफ द टफेस्ट इंटरव्ह्यू आहे इन ऑल ओव्हर द वर्ल्ड आणि इंडियामध्ये याला फार रिकॉग्नाइज्ड आहे की जो SSB क्लिअर करतो तसं प्रमाण फार 1 to 4% आहेत. फॉर ऑल सर्व्हिसेस टू बिकम ऑफिसर यू हॅव टू क्वालिफाय SSB. आता समजा मला माझ्या मुलासाठी त्याच्यासाठी अप्रोच करायचं असेल, त्याने ग्रॅज्युएशन पूर्ण केलं किंवा इंजिनियर, आत्ताचा काय क्रायटेरिया आहे SSB इंटरव्ह्यू मध्ये एंट्री घेण्यासाठीचा? मग तो स्कायकडे बघणार आणि ते जे स्काय आहे ते इट इज अ ब्लँक स्क्रीन. वा, तर तुमची स्टोरी अशा पद्धतीने म्हणजे तुम्ही ते लिहायचंय. हो, म्हणजे तुमची स्टोरी ही कुठल्याही पद्धतीने पॉझिटिव्हच यायला हवी. यू शुड फाईट विथ युअर फिअर. यू शुड फाईट अँड ओव्हरकम युअर फिअर. यू शुड नॉट रन अवे फ्रॉम युअर फिअर. बेसिकली मी एक डेडिकेटेड MBBS डॉक्टर बनणार होतो. माझं ध्येय MBBS करायचं होतं. मन का हो तो भला, ना हो तो और भला. मी ज्यावेळेस मुंबईमध्ये होतो त्यावेळेस जे 26/11 झाले त्यावेळेस मी मुंबईमध्येच बेस्ट होतो. द शिप शुड बी ऑलवेज रेडी फॉर फाईट. करेक्ट, ऑलवेज रेडी फॉर दी फाईट.